बारामतीत युगेंद्र पवारांवर धनगर समाजाने संताप व्यक्त केलाय। धनगर आरक्षणासाठी युगेंद्र पवारांना धनगर समाजाकडून जाब विचारला गेलाय। एवढे दिवस तुमचे आजोबा सत्तेत असताना धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण का मिळालं नाही असा सवाल धनगर समाजाकडून व्यक्त केला गेलाय। बारामतीत धनगर समाजातील तरुण 14 दिवस आमरण उपोषणाला बसले होते, त्यावेळेस का तुम्ही भेट दिली नाही? आता निवडणूक आली की धनगरांची मतं मागायला आलात असा संतप्त सवाल विचारला गेलाय। युगेंद्र पवार यांना बारामतीतल्या मराठा आणि धनगर समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। धनगर समाजाकडून युगेंद्र पवार यांना जाब विचारला गेलाय। ज्यावेळेस आमचे तरुण उपोषणासाठी बसले होते त्यावेळेस तुम्ही का आला नाहीत? आता निवडणुका लागल्यात त्यामुळे तुम्ही आलेला आहात आणि आता का आलात असा सवाल धनगर समाजाकडून उपस्थित केला गेलाय। तर युगेंद्र पवार यांच्यावर धनगर समाजाकडून संताप धनगर समाजाने व्यक्त केलाय। बारामतीत युगेंद्र पवारांवर धनगर समाजाने संताप व्यक्त केलाय। धनगर आरक्षणासाठी युगेंद्र पवारांना धनगर समाजाने जाब विचारलाय। युगेंद्र पवार सध्या बारामतीतील विविध गावात जाऊन भेटी देत आहेत, नागरिकांसोबत संवाद साधतायत आणि याच वेळेस एका गावात गेले असता धनगर समाजाने युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, नेमकं कोणत्या गावात हा प्रकार घडलेला आहे आणि नेमकं प्रकरण काय आहे? नक्कीच युगेंद्र पवार हे काल आणि आज 2 दिवसापासून बारामती दौऱ्यावर आहेत आणि आज ते बारामती तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दौरा करत आहेत। ग्रामीण भागातील जारगवाडी या गावामध्ये आले असता त्यांना धनगर समाजाच्या एका युवकाने धनगर आरक्षणासंदर्भात जाब विचारलेला आहे। त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी की धनगर समाजाला एनटीचं आरक्षण हे शरद पवारांनी दिलं असं ठणकावून सांगितलं। मात्र तो जो व्यक्ती धनगर समाजाचा जो युवक होता तो आक्रमक झालेला होता आणि युगेंद्र पवार यांना सांगत होता की तुम्ही आता राजकारणात आलात, तुमचे आजोबा अनेक वर्षापासून राजकारणात आहेत, मात्र अद्यापही धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मिटवलेला नाही। यामुळे तुम्ही अगोदर या ठिकाणी धनगर आरक्षणासंदर्भात बोला आणि ज्यावेळेस बारामतीमध्ये धनगर बांधव 14 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस तुम्ही भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आलेला नव्हता। मात्र आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि या दरम्यान तुम्ही येऊन या ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत। यामुळे कुठंतरी आता युगेंद्र पवार यांना मराठा आणि धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। जगदीश, धन्यवाद नवनाथ दिलेल्या माहितीबद्दल।